नमस्कार. जोसा काउन्सिलिंग 2025च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JEPT आपल्या ॲडमिशन्स घेत असतात. आता जोसा काउन्सिलिंग ही मीटमध्ये आलेलं आहे. विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग झालेलं आहे आणि मॉक 1 मॉक 2 झालेलं आहे आणि मॉक 1 मॉक 2 नंतर विद्यार्थ्यांना चॉईस लॉकिंग पण झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत की सर अलॉटमेंट कधी येणार आहे आणि अलॉटमेंट नंतर आम्ही पुढं काय करायचं, त्या संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे, पुढची प्रोसेस कशी असणार आहे, CSAP काय पद्धती असणार आहे, तर या संदर्भात काही पालकांचे आपल्याला जे प्रश्न आले होते हे प्रश्न आपण समजून घेणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या विद्यार्थी जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घेत आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते, सर जोसा काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय. तसं मी सुरुवातीला सांगितलं तर जोसा काउन्सिलिंग हे च्या माध्यमातून जवळपास 127 कॉलेजेस आहेत ज्यांच्यामध्ये IITs 23 आहेत, NITs 31 आहेत, 26 IIITs आहेत, 47 JEPTs आहेत. अशा जवळपास 59,543 सीट्सचं काउन्सिलिंग म्हणजे प्रोसेस, काउन्सिलिंग म्हणजे ॲडमिशन प्रोसेस ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून केली जाते. आता यामध्ये आपण पाहू शकतो तर 26 IITs कोणकोणते आहेत. IIT बॉम्बे आहे, IIT कानपूर आहे, मद्रास आहे, खरगपूर आहे, रुड़की आहे, गांधीनगर आहे, गोवा आहे, गुवाहाटी आहे, हैदराबाद, इंदोर, जम्मू, जोधपूर, धानबाद, धारवाड, खरगपूर, मद्रास, मंडी, पलक्कड, पटना, रुड़की, रूपर, तिरुपती. यामध्ये काही Tier 1चे IITs आहेत, Tier 2 आहे, Tier 3 आहे. ते IITचे ॲडमिशन्स आहेत ते तुमच्या JEE ॲडव्हान्सच्या स्कोरवर होत असतं. JEE ॲडव्हान्सचा जर तुमचा स्कोर क्वालिफाय असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये 923 किंवा 927 चॉईस दिसत असतात आणि जर JEE ॲडव्हान्स क्वालिफाय नसेल तर 723 किंवा 727 असे ऑप्शन्स तुमच्या लॉग इनमध्ये दिसत असतात. तर NITsमध्ये पाहिलं तर 31 NITs आहेत. ते NIT त्रिची असेल, वरंगल असेल, अलाहाबाद असेल, कलिकत असेल, दुर्गापूर, हमीरपूर, सुरतकल, नागालँड, पाटणा, पाँडिचेरी, नागपूर असेल, असे खूप सारे NITs आहेत ज्यांची ॲडमिशन प्रोसेस हे तुमच्या JEE मेनच्या रँकवर होत असतं. त्यानंतर 26 IIITs आहेत. तर 26 IIITsमध्ये ग्वाल्हेर असेल, IIIT ग्वाल्हेर, IIIT लखनौ, अलाहाबाद, गुवाहाटी, IIIT पुणे, नागपूर, कोट्टेम असेल किंवा उना, वडोदरा, भागलपूर, सुरत, हे खूप सारे IIITs आहेत आणि 47 हे JEPTs आहेत ज्याच्या माध्यमातून तुमची ॲडमिशन प्रोसेस ही होत असते. आता काउन्सिलिंग जे आहे ते आपलं पाहिलं तर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते 2 जूनला आपला ॲडव्हान्सचा निकाल आला आणि 3 जूनपासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून काउन्सिलिंग हे सुरू झालं. काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला चॉईस फिलिंग केलं आपण. चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन असेल, रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग केलं आणि त्यामध्ये आपल्याला जे काय कॉलेजेस हवे होते ते जे आपण चॉईस फिलिंग केले. त्यानंतर सोमवारी 9 तारखेला मॉक 1 अलॉटमेंट आले. आता मॉक 1 अलॉटमेंट ही फक्त 1,72,000 विद्यार्थ्यांच्यावर आली होती. त्यानंतर मॉक 2ची अलॉटमेंट ही बुधवारी 11 तारखेला आली होती आणि बुधवारी 11 तारखे जवळपास 2,20,000च्या आसपास किंवा 2,02,000च्या आसपास काहीतरी स्टुडंट्स होते ज्याच्यावर ही मॉक 2ची अलॉटमेंट आली होती. आणि त्यानंतर तुमचं चॉईस लॉकिंग सुरू झालं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण सांगितलं होतं की चॉईस फिलिंगच्या खाली चॉईस लॉकिंग ऑप्शन येतो. चॉईस लॉकमध्ये जाऊन तुम्ही तिथं तुमचा पासवर्ड OTP टाकून तुम्ही तुमची चॉईस लॉक करू शकता. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की ॲटो लॉक होत असतं त्यामुळे तुम्ही ॲटो लॉक सुद्धा करू शकता. तुम्हाला 12 तारखेला संध्याकाळी 5 नंतर हे चॉईस ॲटोमॅटिक लॉक होतील. पण विद्यार्थ्यांना आपण क्लिअर केलेलं असतं की तुम्ही तुमचे जे चॉईस आहेत ते प्रॉपर लॉक करणं गरजेचं आहे. काही 1 तास 2 तास आधी जरी केलं तरी काय अडचण येत नसते. त्यानंतर पाहिलं तर आज 13 तारीख, तर 13 तारखेला आज आपण व्हिडिओ बनवतो. तर आज डेटा पूर्ण जो आहे तो स्क्रुटनी होत आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता अलॉटमेंट येणार आहे. त्यानंतर जोसा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये स्टेप्समध्ये कोणकोणत्या स्टेप्समध्ये डिवाइड केलं. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन आलं, त्यानंतर तुमचं चॉईस फिलिंग आलं, अलॉटमेंट आलं आणि त्यानंतर रिपोर्टिंग. आता ह्यामध्ये आपण मिड टर्म म्हणजे आता आपण मिडमध्ये आलेलो आहोत. तर आपलं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग झालेलं आहे. आता उद्या मॉक 1 मॉक 2ची अलॉटमेंट पण आलेली आहे ज्याला आपण डमी अलॉटमेंट म्हणत असतो. आणि त्यानंतर 10 तारखेला म्हणजे उद्या 10 तारखेला सकाळी आपली राऊंड 1ची अलॉटमेंट येणार आहे. राऊंड 1ची अलॉटमेंट आहे ती जवळपास 14 तारखेला सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 नंतर आपलं ऑनलाईन रिपोर्टिंग जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सर्व चालू होणार आहे. त्यानंतर मॉक अलॉटमेंट म्हणजे काय त्याचा उपयोग आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसंच की मॉक अलॉटमेंट राऊंड 1 मॉक 1 जी झाली ती जवळपास 1,72,000 स्टुडंटच्या अंतर्गत झाली. मॉक 2मध्ये जवळपास 2,20,000 म्हणजे जेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं किंवा चॉईस फिलिंग केले त्या चॉईसमध्ये तुमचा चॉईस मिळाला.
आणि जवळपास ज्यावेळी आपण फायनल लॉकिंग बघतो ते जवळपास 4 ते 5 लाख विद्यार्थी हे फायनल लॉकिंग करत असतात. चॉईस फिलिंग करताना कॉलेज आणि ब्रांच प्रायोरिटी कशी ठरवावी? तर प्रायोरिटी ठरवताना आपण NRF रँकिंगची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. कॉलेजची NRF रँकिंग आहे, प्लेसमेंट आहे, फीज आहे. जर तुम्ही CS ला प्रेफर करत असाल तर तुम्ही IITचं CS घेऊ शकता, NIT आहे, IIIT आहे, GFT आहे त्याचं CS असेल, किंवा तुम्हाला अदर ब्रांच प्रायोरिटी द्यायची असेल तर तुम्ही अदर ब्रांचची सुद्धा प्रायोरिटी देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. आणि महत्त्वाचं जर विचार केला तर IITs ह्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. पहिल्यांदा सर्वांनी समजून घेतलं पाहिजे IIT म्हणजे काय आणि NIT म्हणजे काय. तर IIT ह्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. तुम्ही जर आता वेगवेगळे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात किंवा मोठमोठे प्रोजेक्ट असतात हे IIT, NIT, IIITच्या माध्यमातून, IIT, NITच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते मिळत असतात. भरपूर सारे विद्यार्थी त्यांचे पेटंट फाईल करत असतात, त्यांचे प्रोजेक्ट्स होत असतात. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने तुमचं जर त्या ज्या कोर ब्रांचेस आहेत ह्या सर्व तुम्हाला IITsमध्ये मिळतात. बाकी ठिकाणी चान्सेस कमी असतात. काही ठिकाणी ट्रेंडिंग ब्रांच जसे की कॉम्प्युटर, AI असेल किंवा ENTC असेल, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन असेल, IT असेल, तर ह्याच त्या ट्रेंडिंग ब्रांचेस, AIDS, AIML असेल, ह्या ट्रेंडिंग ब्रांचेस आल्या. तर IITमध्ये किंवा NITमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग ब्रांच पण मिळतात आणि कोर ब्रांच पण मिळतात. मग त्यामुळे विद्यार्थ्यांना जर तुम्हाला ट्रेंडिंग ब्रांच करायची असेल तर ट्रेंडिंग ब्रांचला ॲडमिशन घेऊ शकता. कोर ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कोर ब्रांचला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड या 3 पर्यायामध्ये फरक आहे. तर फ्रीज, फ्लोट, स्लाइड या 3 पर्यायामध्ये फरक आहे. तर आता आपण जर मॉक 1, मॉक 2 पाहिलं तर तुम्हाला काही चॉईस नंबर मिळाला असेल. समजा तुम्हाला 10 नंबर, 20 नंबर, 25 नंबर, 30 नंबर, 100 नंबर असेल किंवा 400, 500 जे काय तुम्ही चॉईस भरले असते त्या चॉईसनुसार चॉईस मिळाला. आता आपण एखादा विद्यार्थी पकडू ज्याला 100 नंबरचा चॉईस मिळालेला आहे. आता 100 नंबरचा चॉईस जर त्याला कन्फर्म करायचा असेल, 100 नंबरला आपण पकडून आलो की त्याला IIIT नागपूरचं CSE मिळालेलं आहे आणि त्याला वाटतं की मला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आणि हे आहे ते कॉलेज मला फायनल करायचं आहे. तर त्या कंडिशनमध्ये तो काय करू शकतो, तर जे काय ॲडमिशन आहे तिथं फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी. आता सीट ॲक्सेप्टन्स फी जर यावर्षी पाहिली तर ओपन, OBC आणि EWS म्हणजे कॅटेगरी आहेत त्यांना 30,000 घेतलेले आहे. तुम्ही प्रीपेमेंटसुद्धा करू शकता. आणि SC, ST, PWDसाठी 15,000 रुपये. जर तुम्हाला हे जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही प्रीपेमेंट करू शकता. आता पेमेंट करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथे UPI पेमेंट नाही आहे. तर UPI पेमेंट नसल्यामुळं तुम्हाला ATM कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तुमचा कॅन्सल चेक, तुमचे बँक डिटेल अपलोड करायचे. जर तुम्ही भविष्यात विड्रॉ केला तर त्या कंडिशनला त्याचा उपयोग होईल. तर फ्रीज म्हणजे तुम्हाला मिळालेला ऑप्शन तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, त्याला आपण फ्रीज म्हणतो. फ्लोट म्हणजे तुम्हाला जर 100 नंबरचा ऑप्शन मिळाला आणि तुम्हाला वरचे 99 जे ऑप्शन तुमचे राहिलेले आहेत ते जर स्टडी करायचे असतील तर त्याला आपण फ्लोट म्हणतो. आणि स्लाइड म्हणजे आता सपोज तुम्हाला मी जसं सांगितलं की NIT नागपूर तुम्हाला मिळाले आणि NIT नागपूरला मेकॅनिकल मिळाले आणि तुम्हाला CS, ECला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्लाइड ऑप्शन घेऊ शकता. आता हे झालं विलिंगनेसमध्ये फ्रीज, फ्लोट, स्लाइड आलं. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन. आता डॉक्युमेंटेशनमध्ये पाहिलं सीट अलॉटमेंट झाल्यानंतर ॲक्सेप्टन्स फी किती असते आणि केव्हा भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला मी जसं आत्ताच सांगितलं तसं OBC, ओपन, EWS जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ह्या सर्वांना 30,000 रुपये ह्या वर्षी घेतलेले आहेत आणि SC, ST, PWDला 15,000 रुपये आहेत. तर तुम्ही हे पेमेंट आहे ते प्री पेमेंटसुद्धा करू शकता. पेमेंट करताना तुम्हाला ATM कार्ड, क्रेडिट कार्ड लागणार आहे. इथे UPI पेमेंट नसतं, मॅक्झिमम नसतात. यावर्षीचं बघू तर यामध्ये नसतं. मॅक्झिमम तुम्हाला ATM आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता. आता केव्हा भरावी, तर प्री पेमेंट तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की तुमच्या राऊंडनुसार कॉलेज मिळते तुम्ही भरू शकता. नसेल तर तुमचं ज्यावेळी अलॉटमेंट होईल त्यानंतरही भरू शकता. जोसा काउन्सिलिंग नंतर CSAPचा रोल काय असतो, तर जोसा काउन्सिलिंग नंतर CSAP. आता जोसामध्ये ह्या वर्षी एक राऊंड इन्क्रीज केलेला आहे. जर आपण पाहिलं तर जोसाचं राऊंड 1 ची अलॉटमेंट ही 10 तारखेला येत आहे, 14 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता येत आहे. त्यानंतर राऊंड 2 ची अलॉटमेंट ही 21 तारखेला आहे. राऊंड 3 ची अलॉटमेंट ही 28 जूनला आहे. त्यानंतर राऊंड 4 ची अलॉटमेंट ही 4 जुलैला आहे. त्यानंतर राऊंड 5 ची अलॉटमेंट 10 जुलैला आणि राऊंड 6 ची अलॉटमेंट ही 16 जुलैला आहे. हे जवळपास 16 जुलै आणि 5 म्हणजे जवळपास 22 जुलैपर्यंत ही ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे. आणि त्यानंतर जे काउन्सिलिंग आहे त्याला आपण CSAP काउन्सिलिंग. आता CSAPचा जो रोल आहे, CSAPमध्ये ज्या जोसाच्या ज्या वॅकंट सीट्स आहेत त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे ज्याला आपण NIT प्लस सिस्टीम म्हणतो, ज्यामध्ये NIT, IIIT आणि GFT असते. ह्यामध्ये IITs नसतं.
तर NIT, IIIT, JFT याचे जे कॉलेजेस आहेत हे असतात. आणि यामध्ये सपोज काही विद्यार्थ्यांना स्टेट कॉलेजेस मिळालेलं असतं, स्टेटमधले काही गव्हर्नमेंट किंवा काही मुलं रिपीटला जात असतात, तर ते विद्यार्थ्यांची सीट वॅकंट होते, ते रिपोर्टिंग करत नाहीत. त्यावेळी ती सीट वॅकंट होते आणि ती CSABमध्ये, ह्यामध्ये काही जास्त मोठ्या वॅकन्सी नसतात, लिमिटेड वॅकन्सी असतात, पण तुम्ही त्या वॅकन्सीला अप्लाय करू शकता. कॅटेगरी OBC, SC, ST, EWS आणि होम स्टेट कोटा सीट अलॉटमेंटवर कसा प्रभाव टाकतात? होम स्टेट कोटा जर पाहिला तर होम स्टेट म्हणजे आता जर सपोज तुम्ही महाराष्ट्रामधून आहात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्यावेळी ॲडमिशन घेता त्यावेळी तुमचं 12वी महाराष्ट्रातून होतं, त्यावेळी महाराष्ट्रात तुमचा होम स्टेट असतो. तर होम स्टेटचा बेनिफिट हा तुम्हाला मिळत असतो. IITsमध्ये ऑल इंडिया कोटा असतो, IIITsमध्ये ऑल इंडिया कोटा असतो आणि JFTला सुद्धा तुम्ही जर काही ठराविकला होम स्टेट कोटा बेनिफिट दिलेला आहे, तसाच काहींना अदर स्टेट. आता ज्यावेळी आपण NIT नागपूरला जातो त्यावेळी तो होम स्टेटमध्ये येतो, कारण तो महाराष्ट्रामध्ये आहे. आणि NIT कलिकत असेल, त्रिची असेल, वरंगल असेल, तर ह्यामध्ये ज्यावेळी आपण जातो तर ह्या ठिकाणी आपल्याला जे आउटस्टेटचा कोटा हा घ्यावा लागतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्र लागतात? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर पाहिलं तर तुम्ही जर तुमचं अलॉटमेंट लेटर ह्या पद्धतीने येतं, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं त्या पद्धतीने, त्यामध्ये तुमचे सुरुवातीला तुमचे पर्सनल डिटेल्स येतात, तुमचं नाव येतं, जसं तुम्ही मॉकमध्ये पाहिलं असेल तर त्या पद्धतीने येतं. त्यानंतर तुमचं रँक्स येतो, तुमचा मेनचा रँक किती होता, ॲडव्हान्सचा रँक होता तो येतो, आणि अलॉटमेंट. आता अलॉटमेंटमध्ये राऊंड 1 असेल तर राऊंड 1ची अलॉटमेंट दिसेल. चॉईस नंबर, आता तुमचा चॉईस नंबर समजा 132, 130 किंवा 50, 60 जे काय असेल तो तुमचा चॉईस नंबर असेल. इन्स्टिट्यूट, आता इन्स्टिट्यूटचं नाव, सपोज तुम्हाला NIT नागपूर किंवा IIT बॉम्बे मिळालेलं आहे, तर IIT बॉम्बेचा अकॅडमिक प्रोग्राम कुठला मिळाला आहे, समजा तुम्हाला मेकॅनिकल मिळालं आहे तर मेकॅनिकल येतं. त्यानंतर कॅटेगरी, अलॉटेड सीट कॅटेगरी कोणती आहे, समजा तुमचं ओपन असेल ओपन, EWS असेल EWS, SC असेल ST, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून क्लेम केलेला आहे, म्हणजे JEE मेनचा फॉर्म भरला आहे ज्याच्यानुसार तुमचा रँक आला आहे त्या कॅटेगरीचा क्लेम येतो. अलॉटेड सीट कोटा, जसं मी तुम्हाला आता होम स्टेट आणि ऑल इंडिया कोटा सांगितला, तसाच अलॉटेड सीट कोटा तुमचा ऑल इंडियावर असतो. आता रँक यूज, जर तुमचा ॲडव्हान्सचा असेल तर तुमचा ॲडव्हान्सचा रँक घेतला असेल, IITचा असेल तर ॲडव्हान्सचा रँक घेईल, आणि मेन्स असेल तर तुमचा NITचा रँक घेतला जाईल. आता त्यानंतर पहिलं ते विलिंगनेसमध्ये फ्लोट, फ्री, स्लाईड. तुम्हाला जर फ्लोट करायचं असेल तुम्ही फ्लोट करू शकता, तुम्हाला जर त्या कॉलेज कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता, आणि त्या कॉलेजमधल्या जर ब्रँच तुम्हाला अपग्रेड करायचे असतील तर तुम्ही स्लाईड करू शकता. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, यामध्ये तुम्हाला क्लास 10चं सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे, किंवा बर्थ सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची बर्थ डेट क्लिअर होणं गरजेचं असतं. त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट, त्या पासिंग सर्टिफिकेटला आपण 12वीचं मार्कशीट टाकत असतो की जिथून तुम्ही 12वी पास झालेला आहात. SC तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेटमध्ये जे काही फॉर्मॅट आहेत ते सर्व सेंट्रलचे लागतात. OBC NCL असेल, EWS असेल किंवा SC ST जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत यांना जे कॅटेगरी सर्टिफिकेट लागतात ते सर्व सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्ये लागत असतात. आता त्यानंतर येतो स्टेट इलिजिबिलिटी प्रूफ. आता स्टेट इलिजिबिलिटी प्रूफ, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही होम स्टेटला क्लेम करत असता, तर होम स्टेटला क्लेम करताना तुमचं जे 12वीचं मार्कशीट आहे ते आपण या ठिकाणी अपलोड करत असतो, कारण 12वीच्या मार्कशीटमध्ये तुमचा स्टेट बोर्ड हा आहे तो कोणता आहे तो तुमचा क्लिअर होत असतो. आणि मेडिकल सर्टिफिकेट मी दिलेला आहे, तर मेडिकल सर्टिफिकेटवर MBBS डॉक्टरची सही शिक्का घ्यायचा आहे, तो मेडिकल सर्टिफिकेट घेऊ शकता. त्यानंतर पे द सीट ॲक्सेप्टन्स फी. आता सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं सुरुवातीला, ओपन, EWS, OBC NCL च्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपये आहे, SC ST PWDच्या कॅटेगरीना 15,000. आता हे सर्व डॉक्युमेंट भरल्यानंतर आपण सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर जेही तुम्हाला अलॉटेड व्हेरिफिकेशन सेंटर आहे त्या व्हेरिफिकेशन सेंटरला हे सर्व डॉक्युमेंट्स जातात, आणि डॉक्युमेंट गेल्यानंतर तिकडनं तुमचे टॉप 20% तुम्ही बसता का किंवा तुमचे डेट बरोबर आहे का हे सर्व व्हेरीफाय करून तुमचा त्यावर रिमार्क येतो. जर यस असेल तर यस येतो, आणि जर काय रिमार्केबल काय असेल एडिट करायचं किंवा कॅटेगरी क्लेम असेल किंवा तुम्ही नॉन टॉप 20% ज्याला आपण म्हणत असतो 75% आणि 65%, तर ह्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि तुम्ही जर त्या टॉप 20% नसाल तर तुमचं रिजेक्शन होतं, कॅटेगरी क्लेम नसेल तर रिजेक्शन होतं. त्यामुळं प्रॉपर तुम्ही जे काही सेंट्रलचे डॉक्युमेंट्स आहेत हे असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलिंग दरम्यान कोणत्या सामान्य चुका विद्यार्थी करतात आणि त्या कशा करतात? आता हेच डॉक्युमेंटचं महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर OBC NCLचे जे विद्यार्थी आहेत ते सांगतात की सर आमच्याकडे स्टेटचं OBC NCL आहे ते चालेल का, आमच्याकडे हे इन्कम आहे ते चालेल का, EWS आहे ते स्टेटचं आहे ते चालेल का. तर नाही, ह्या ठिकाणी तुम्हाला बरेच विद्यार्थी विचारतात की सर IIT आणि IIIT मधला फरक समजत नाही.
तर IIT गुवाहाटी पण आहे आणि IIIT गुवाहाटी पण आहे, त्यामुळे ते मर्ज होतं, मुलांना समजत नाही. तर त्यासाठी तुम्ही प्रॉपर जी लिस्ट आहे ती लिस्ट फॉलो करणं, त्यांचे कारण खूप साऱ्या नवीन ब्रांचेस आलेले असतात, नवीन ब्रांचेस आपल्याला माहिती नसतात, तर सीट मॅट्रिक्सचा फॉलोअप घेणं, फी पेमेंटचा माहिती घेणं, त्याचबरोबर मी मगाशी शेड्यूल सांगितलं, तर शेड्यूल फॉलो करणं काय फार गरजेचं असतं की त्या शेड्यूलमधून तुमची अलॉटमेंट येत असते. त्यानंतर एकदा सीट अलॉट झाली तर पुढच्या राऊंडमध्ये अपग्रेड होऊ शकते का? हो, 100%. तुमचा जर ऑप्शन फ्लोट असेल तर फ्लोटमध्ये समजा राऊंड 1ला तुम्हाला एखादी सीट मिळाली तर राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4, राऊंड 5 आणि राऊंड 6 असे 6 राऊंड हे तुमचे जोसामध्ये होत असतात आणि सीसॅपचे 2. आता ह्यामध्ये अपग्रेड होऊ शकते का? तर हो, का होऊ शकते? तर यामध्ये विड्रॉचा ऑप्शन असतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आउटसाईडचे NITs मिळतात किंवा ते आवडत नाहीत किंवा फीचं प्रॉब्लेम असतो किंवा लोकेशन प्रॉब्लेम असते किंवा ब्रांचला सॅटिस्फॅक्शन नसतं. ज्यावेळी ते विद्यार्थी इथनं विथड्रॉ करतात किंवा रिपोर्टिंग करत नाही त्यावेळी ती सीट वॅकंट होते आणि सेकंड राऊंडला ती ओपन होते. त्यामुळे सेकंड राऊंडला ओपन झाल्यामुळे पुढच्या विद्यार्थ्याला ती मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे अपग्रेड होते. एखाद्या विद्यार्थ्याने सीट ॲक्सेप्ट केली नाही तर त्याचे काय परिणाम होतात? तर 100% त्याने जर सीट ॲक्सेप्ट नाही केली तर तो सिस्टीमच्या बाहेर जातो. जोसा काउन्सिलिंगसाठी तयारी कधीपासून आणि कशी करावी? आपण सुरुवातीला सांगितले की JEE मेन, JEE पेपर 2, पेपर सेशन 2चा ज्यावेळी निकाल येतो त्यावेळी तुमचा JEE मेनचा रँक येत असतो. JEE मेनच्या रँकवर तुम्ही NIT, IIIT, GFTची लिस्ट बनवू शकता आणि ॲडव्हान्सचा रँक आल्यानंतर तुम्ही IITची लिस्ट बनवू शकता. त्यामुळे तुम्ही जेवढं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढे तुमचे कन्फ्युजन आणि तुमचे डिफिकल्टी लेवल तेवढी सॉल्व्ह होत जाईल. आता पेड वर्सेस फ्री काउन्सिलिंगमधील फरक काय असतो आणि त्याचे योग्य मार्गदर्शन कसे मिळवावे? आता आम्ही खूप सारे वर्ष ह्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतो, जवळपास 10-15 वर्ष झालं आम्ही टीचिंगमध्ये आहोत आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. आपले खूप सारे विद्यार्थी IITs, NITs, IIIT, GFTमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत. तर आमच्याकडं प्रिडिक्शन असतं की आम्हाला माहिती असते की तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, तुमच्या रँकवर कोणतं कॉलेज मिळणार आहे, आणि त्यामुळे आम्ही शॉर्ट बट स्वीट जो ॲडमिशन फॉर्म असतो किंवा डॉक्युमेंटेशन जे काय आता मी तुम्हाला माहिती सांगतो हे आमचे अनुभव असतो आणि जे काय आम्ही फीज घेत असतो पेडमधून ही आमच्या अनुभवाची घेत असतो, कारण की आम्ही अनुभवातून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो, तुमच्या चुका टाळण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तुम्हाला ॲडमिशन मिळावं. आता खूप सारे विद्यार्थी पाहिले तर 8वीपासून मेहनत घेत असतात, 8वीपासून मेहनत घेत असतात, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी जवळपास 5-6 लाख रुपये तिथं खर्च करून सुद्धा त्यांना स्कोर आलेला नसतो. त्यानंतर पुढे ज्यावेळी इंजिनिअरिंगला जातात त्यावेळी जर IIITची फी पाहिली तर 3-3.5 लाख रुपये IIITची फी आहे. हॉस्टेल 1-1.5 लाख, म्हणजे जवळपास तुम्ही ऑन अँड ॲव्हरेज 5 लाख रुपये जरी पकडले तर 5 20 ते 25 लाख रुपये तुमचा खर्च होत असतो. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आम्ही फक्त नॉमिनल 5 ते 10,000 फीमध्ये तुमचं काउन्सिलिंग करत असतो आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवून देत असतो. त्यामुळं हा आमचा प्रोडक्ट कुठे दिसत नसतो की आम्ही काय केलं किंवा काय नाही. त्यामुळं काउन्सिलिंग ही प्रोसेस आहे. प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवून देण्याचा कुठलाही काउन्सिलर, मीच असं नाही, कुठलाही काउन्सिलर प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला ते ॲडमिशन सुलभ पद्धतीने कसं होता येईल किंवा तुम्ही त्याच्याकडे आपलं मन मोकळं करू शकता. त्यामुळे पेड काउन्सिलिंग मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी लावावं, ज्यांना शक्य नाही त्यांनी लावायची काय गरज नाही. त्यानंतर जोसा पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना कोणती माहिती डेटा? तर आपण जोसा रजिस्ट्रेशन करताना आपण बर्थ डेट बघितलेले आहे, आपला विदिन स्टेट आहे, विदिन इंडिया आहे आपलं 12वी, त्यानंतर आपला स्टेट एलिजिबिलिटी आहे, कॅटेगरी म्हणजे तुमचं ब्लाइंडनेस असेल किंवा जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल ती बघावं लागते. त्याचबरोबर आपलं प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्या रँक्स मॅच करावे लागतात, रँक वगैरे बरोबर आहेत, कारण JEE मेनचा निकाल हा ऑनलाईनच्या माध्यमातून येत असतो आणि कुठलाही निकाल ऑनलाईनच्या माध्यमातून आल्यामुळं काही वेळेला सर्व्हर प्रॉब्लेममुळे काही रिझल्ट्स वेगळे डिस्प्ले होतात आणि प्रत्यक्षात वेगळे असतात. तर असे खूप सारे मागच्या वर्षी विद्यार्थी आहेत त्यांना 97 वगैरे JEE मेनला मार्कशीट आहे, पण त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर त्यांचा 32, 33 ज्यावेळी आम्ही स्टेटचं रजिस्ट्रेशन करताना ते मार्क्स आलेले आहेत. तर ह्या पद्धतीने सुद्धा त्यांची परिस्थिती येऊ शकते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपला हा ऑनलाईन रिझल्ट असल्यामुळे 2-3 वेळा चेक करणं गरजेचं असतं. एक विद्यार्थी JEE ॲडव्हान्स क्वालिफाय न करता IITमध्ये प्रवेश घेऊ शकतो का? नाही. तर 100% नाही, कारण की तुम्ही जर क्वालिफाय नसेल तर तुम्हाला ॲडव्हान्सचे जे IITचे चॉईस आहेत ते दिसतच नाही, त्यामुळे ते सिलेक्शनचा विचारच येत नाही. त्यामुळं तुम्ही जर IIT ॲडव्हान्स क्वालिफाय नसाल तर तुम्हाला ते ऑप्शन दिसत नाही, त्यामुळं तिकडे जायचा विषयच येत नाही. जोसा आणि सीसॅपमध्ये मुख्य फरक आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसंच की जोसामध्ये तुम्हाला IIT, NIT, IIIT, GFT आहे असे 127 कॉलेजेस आहेत आणि त्याच्या जवळपास 59,443 प्लस मायनस सीट्स उपलब्ध आहेत. सीसॅपमध्ये तसं नाही, सीसॅपमध्ये IITs नसतात, NIT, IIIT, GFT आहे चे कॉलेजेस तिथं उपलब्ध असतात.
जो विद्यार्थी सीट ॲक्सेप्ट करतो पण रिपोर्ट करत नाही त्याचं काय? रिपोर्टिंगला सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही विलिंगनेस केलेला आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग केलेलं नाही, तर रिपोर्टिंग न करता जर गेलं तर तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाता. बेसिक आहे त्यामध्ये. तुमचं रिपोर्टिंग फार गरजेचं आहे, रिपोर्टिंग व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. हां, तर तो विद्यार्थी सीसॅबमध्ये येऊ शकतो, कारण सीसॅबमध्ये परत रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे तो सीसॅबला येऊ शकतो. आता 5 PM नंतर चॉईस लॉकिंग होतं, याचा अर्थ काय आणि त्याचं महत्त्व काय? तर सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं तुम्हाला चॉईस लॉकिंग जे दिलेलं आहे, तर चॉईस लॉकिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हे ॲटो लॉक होणार आहे. तत्पूर्वी आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुमचं जर चॉईस फिलिंग कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही सेल्फ लॉक करा आणि तुमचे जे चॉईस लॉक आहे त्याची प्रिंट लेटर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की ज्यावेळी तुमचं अलॉटमेंट येईल तर अलॉटमेंटमध्ये दिसेल की तुमचा राऊंड 1ला कोणतं मिळालं आहे, राऊंड 2ला कोणतं मिळालं आहे, राऊंड 3ला कोणतं मिळालं आहे, राऊंड 4ला कोणतं मिळालं आहे, 5ला कोणतं मिळालं आहे, 6ला कोणतं किंवा त्याचे कट ऑफ्स तुम्ही चेक करू शकता की त्याची काय मुवमेंट्स होऊ शकते का. त्यासाठी आपण सांगत असतो की ॲटो लॉकपेक्षा तुम्ही सेल्फ लॉक करणं योग्य राहील. मॉक अलॉटमेंट नंतर कॉलेज बदलायचं असेल तर काय प्रोसेस आहे? काय नाही, त्यामध्ये तुम्ही रेग्युलर आहे. मॉक अलॉटमेंट ही तुमची त्या वेळेच्यानुसार, म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिली मॉक अलॉटमेंट ही संध्याकाळी 8 वाजता घेतली होती. 8 वाजता जे काही चॉईस होते त्यानुसार घेतली होती आणि दुसरी आहे ती 11 तारखेला संध्याकाळी दुपारी 5 वाजेपर्यंत जे काय चॉईस होते त्यानुसार ती घेतली होती. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो? तर सीट मॅट्रिक्स फार उपयोगी आहे. आता तुम्ही जर यावेळी पाहिलं तर IIIT वडोदरा असेल, या ठिकाणी AIच्या वेगवेगळ्या ब्रांचेस एनरोल झाल्या होत्या. तुम्ही यावर्षी पाहू शकता तर IIT वाराणसी असेल तर वाराणसीच्या 5 इयर्सच्या ब्रांचेस त्यांनी कमी केल्या होत्या. तर ह्यामध्ये किंवा काही कॉलेजचे इंटेक वाढले होते, काही कॉलेजचे इंटेक कमी झाले होते. ते सर्व माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून मिळत जातं. त्यानंतर जोसा राऊंडमध्ये नो सीट अलॉट झाल्यास काय करावे? आता खूप सारे विद्यार्थी आहेत, जसं मी तुम्हाला मॉक 1मध्ये काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट आलेलं नाही, मॉक 2मध्ये अलॉटमेंट आलेलं नाही. जर तुम्ही तुमच्या रँकचा अभ्यास न करता किंवा एखाद्या काउन्सिलरची मदत न घेता किंवा तुम्ही जर म्हणजे नुसतेच चॉईस फिल केले तर त्याला काय अर्थ राहत नाही. तुम्हाला शॉर्ट बट स्वीट ऑप्शन फॉर्म तयार करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला लास्ट इयरचे जे कट ऑफ्स आहेत त्याचं ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर तुम्हाला सीट मॅक्झिमम अलॉट होऊ शकते. तुम्ही जर तुमच्या रँकचा अभ्यास न करता जर चॉईस फिल केले तर त्यामध्ये अलॉट न होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यानंतर जोसा काउन्सिलिंग दरम्यान कधी सीसॅपसाठी अप्लाय करता येते का? नाही. तर सीसॅपचं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 22 जुलैनंतर जोसा काउन्सिलिंग संपल्यानंतर सीसॅपचे 2 राऊंड होत असतात. जर तुम्हाला जोसा काउन्सिलिंगमध्ये कोणतं कॉलेज नाही मिळालं तर सीसॅपचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला 30,000 रुपये भरावे लागतील. त्यानंतरच चॉईस फिलिंग करता येईल. ठीक आहे, आणि विड्रॉचं ऑप्शन आहे. तर या पद्धतीने जोसा काउन्सिलिंगचं आहे. तुमचं अलॉटमेंट येणार आहे. अलॉटमेंट नंतर काय करायचं काय नाही या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सीसॅपसाठी पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरशी आमचा संपर्क साधू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इंजिनिअरिंगचं सुद्धा आपलं पेड काउन्सिलिंग सुरू आहे. त्याच्यामध्येही तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता. तुमच्या मार्कवर चांगल्यात चांगलं कॉलेज देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो, ज्यामध्ये राऊंड 1, 2, 3, 4 असेल किंवा तुमचे स्पॉट राऊंड असेल किंवा मॅनेजमेंट असेल किंवा NRI राऊंड्स असतील. सर्वांचं गाईडलाईन्स तुम्हाला एक काउन्सिलरच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याचबरोबर मेडिकलचे विद्यार्थी असतील तर मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी असे या सर्वांची ॲडमिशन प्रोसेस ही आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करून देत असतो, ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट असेल आणि ऑल इंडियाचा जो 15% कोटा आहे याची आपण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन म्हणजे फॉर्म भरण्यापासून त्या ॲडमिशनपर्यंतचे सर्व किंवा नवीन जे काही नियम बदललेले आहेत या नियमांची सुद्धा माहिती आपण देत असतो. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. थँक्यू. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हला शेअर करा. थँक्यू.